सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर आज आपण बघणार आहोत अस्थिर मनाच्या माणसाची प्रज्ञा वाढत नाही. अस्थिर म्हणजे ज्यांचे मन चंचल असते, स्थिर नसते. तर अशा माणसांची प्रज्ञा वाढत नाही. आणि आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू चित्तहत्तकाची गोष्ट. चित्तहत्तक नावाचे भिक्खू होते. त्या चित्तहत्तक नावाच्या भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे. धम्मपदामध्ये यांच्याकरिता भगवान बुद्धांनी 2 गाथा म्हटलेल्या आहेत. एक आहे गाथा क्रमांक 38 आणि एक आहे गाथा क्रमांक 39. ठीक आहे. तर आधी मी गाथा क्रमांक 38 सांगते. अनवठित चित्तस्य सद्धम्मं अविजानतो परिप्लव पादसत्संग पय्यान परिपुरत्ती. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्याचे चित्त अस्थिर आहे, ज्या पुरुषाचे, ज्याही व्यक्तीचे चित्त अस्थिर आहे, चंचल आहे, फिरतच राहते, इकडे तिकडे विचारच करत राहते, अस्थिर आहे. आणि अस्थिर म्हणजे जो सद्धम्म जाणत नाही, जो व्यक्ती सद्धम्म सुद्धा जाणत नाही, ज्याचे चित्त प्रसन्न नाही, प्रसन्न नाही राहतो, स्वतःहून स्वतःला दुखी करत जातो. ठीक आहे. तर ज्याचे चित्त प्रसन्न नाही त्याची प्रज्ञा कधीही परिपूर्ण होत नाही. अशा मनुष्याची प्रज्ञा कधीही परिपूर्ण होत नाही, वाढत नाही. आता स्थिर चित्ताच्या जागरूक माणसाला भय नसते. ज्याचे मन, आता आपण बघितलं, अस्थिर चित्ताचा जो माणूस असते त्याची प्रज्ञा वाढत नाही. त्याचबरोबर आता जो स्थिर, ज्याची चित्त असला, स्थिर चित्त ज्याचा असला, स्थिर मन ज्याच्या असला, त्याची त्या जागरूक माणसाला कधीच भय वाटत नाही, कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. तर गाथा क्रमांक 39. अनवस्थू चित्तस्य अनन्यवाह चेतसो पुय्या पापहीनस्य नथी जागरतो भयं. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्याचे चित्त मल रहित आहे, ज्याही पुरुषाचे चित्त मल रहित म्हणजे ज्या पुरुषाचे मन मल रहित आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा द्वेष, मोह, माया, राग कुठल्याही प्रकारचं नाही आहे. ज्याचे चित्त द्वेष रहित आहे, द्वेष नाही आहे त्याच्या मनामध्ये, कुणाचेही बद्दल कोणत्याही कशाची त्याला तृष्णा नाही आहे. स्थिर म्हणजे तो स्थिर आहे, ज्याच्या मनामध्ये द्वेषच नाही आहे, मोह माया नाही आहे, राग नाही आहे, तर त्याचे चित्त कसे राहते, त्याचे मन कसं राहते, स्थिर. ठीक आहे. तर तो पाप पुण्यापासून मुक्त आहे, तो पुण्यकर्म करत राहतो आणि पाप पुण्यापासून असा व्यक्ती मुक्त असतो. त्या जागरूक माणसास कुणाचाही भय नसते. ह्या अशा जागरूक माणसाला कुणाचाही भय नसते. जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी एका चित्तहत्तक नावाच्या भिक्खूला उद्देशून ह्या 2 गाथा म्हटलेल्या आहेत. जेतवन विहारामध्ये जेव्हा भगवान बुद्ध विहरत होते, तेव्हा भगवान बुद्धांनी एका चित्तहत्तक नावाच्या भिक्खूला उद्देशून ह्या 2 गाथा म्हटलेल्या आहेत. एका सन्मानप्राप्त कुटुंबातील एक तरुण गुराख ही श्रावस्तीला राहत असे. सन्मानप्राप्त म्हणजे खूप नाव होतं त्यांच्यात, नाही का. तर सन्मानप्राप्त कुटुंबातील एक तरुण म्हणजे यंग तरुण गुराखी म्हणजे गाय म्हशी चारणारा, गुराखी म्हणजे काय, गाई म्हशी चारणारा श्रावस्तीला राहत असे एक तरुण व्यक्ती. तो त्याच्या हरवलेल्या बैलाचा शोध घेत जंगलात गेला. एके दिवशी काय झालं की तो गुराखी होता, तर तो बैलांचे म्हणजे चौकीदारी करायचा, बैलांना बघायचं कुठं आहे, काय आहे, चारा वगैरे सगळं तो करायचा. तर एके दिवशी काय झालं, त्याचा बैल हरवला होता. त्याचा बैल हरवला तर तो आपल्या बैलाच्या शोधामध्ये निघाला. बैलाच्या शोधामध्ये तो शोधत शोधत जंगलामध्ये गेला. दुपारपर्यंत त्याने बैलाचा शोध घेतला आणि गुर बांधली. दुपारपर्यंत त्याने बैलाला शोधून काढलं आणि त्याच्याजवळ जेवढे पण गुरं वगैरे होते, गाई म्हशी जेही होत्या, त्यांना बांधलं. ठीक आहे. तो तहान आणि भुकेने व्याकुळ झाला होता. सकाळपासून तो निघाला, त्यांनी पाणी पण नाही पिलं आणि जेवण सुद्धा केलं नव्हतं, त्यांनी भोजन सुद्धा केलं नव्हतं. तर त्याला खूप जोराची तहान आणि भूक लागली होती. त्याने विचार केला की त्या थोर भिक्खूंकडून आपल्याला काही खायला मिळेल. आता
त्याने विचार केला की तिथे एक भिक्खू दिसले त्याला, तर त्याने विचार केला की ह्या भिक्खूकडे जर मी जाईल तर मला तिथे गेल्यानंतर काही ना काही खायला किंवा काहीतरी प्यायला जल वगैरे मिळेल, म्हणून त्याने विहारात प्रवेश केला. ह्या हेतूने तो विहारामध्ये गेला. त्याला वाटलं की आता मला भूक आणि तहान लागलेली आहे, इथे जाणार तर मला नक्कीच काही ना काही खायला प्यायला मिळणार. भिक्खू संघाकडे जाऊन त्यांना वंदन करून तो एका बाजूला जाऊन बसला. विहारामध्ये गेल्यानंतर भिक्खू संघाकडे गेला, त्यांना वंदन केलं त्यांनी आणि एका बाजूला तो जाऊन बसला. भिक्खू संघांचं जेवण झाल्यानंतर भांड्यांमध्ये थोडे अन्न उरलेले होते आणि तो जेव्हा गेला तर त्याच्या काही वेळापूर्वीच भिक्खू संघांचं भोजन झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर त्यांच्या भांड्यामध्ये काही थोडंफार अन्न उरलेलं होतं. त्या भिक्खूंना आलेला तरुण अगदी भुकेने व्याकुळ दिसला आणि त्या भिक्खूंना तो जो तरुण आलेला होता चित्तहत्तक, ठीक आहे, तर त्याला तो भुकेने अतिशय व्याकुळ दिसला, म्हणून त्यांनी त्याला उरलेले अन्न खाण्यास सांगितले. भुकेने व्याकुळ आहे असा विचार करून भिक्खूंनी त्या तरुणाला उरलेले अन्न खायला सांगितले. ते त्याने पोटभर खाल्ले व पाणी पिऊन हात धुतले आणि त्या तरुणाने अन्न पोटभर खाल्ले आणि पाणी पिऊन आपले हात धुतले. नंतर भिक्खूंना नमस्कार करून त्याने विचारले आणि भोजन झाल्यानंतर पाणी वगैरे पिल्यानंतर त्याने नमस्कार केलं भिक्खूंना आणि विचारले, भन्ते आज आपणास कोणाकडून तरी जेवणाचे आमंत्रण मिळाले होते काय? तो भिक्खूंना विचारतो, भन्ते आज आपणाला जेवणाचे कुणाकडून तरी आमंत्रण मिळाले होते काय? तर भिक्खू म्हणतात, नाही, आम्हाला कुणाहीकडून जेवणाचे भिक्खूंना नेहमीच अशा तऱ्हेने अन्न मिळत असते. आणि भिक्खूंनी त्यांना म्हटलं, नाही, आम्हाला कुणाकडून आमंत्रण मिळाले नव्हते, भिक्खूंना नेहमी अशा तऱ्हेनेच अन्न मिळत असते. तो तरुण स्वतःशीच विचार करू लागला, आपण रात्रंदिवस सतत मेहनत करूनही एवढं चवीदार अन्न आपल्याला खायला मिळत नाही. आता त्यांनी जेवण केलं तर चविष्ट भोजन त्याला मिळालं. त्याला वाटलं की ह्यांना कुणी ना कुणी भोजनाकरिता आमंत्रित केलं असावं, ठीक आहे. मग तो विचार करू लागला की स्वतःशीच विचार करू लागला की आपण रात्रंदिवस मी एवढं मेहनत करतो तरी सुद्धा मला एवढं चविष्ट भोजन खायला काही मिळत नाही. मग मी कशासाठी ग्रहस्थ राहू? फक्त भोजनासाठी विचार केलं बरं त्याने. मग मी कशासाठी तरी ग्रहस्थ राहू? भिक्खू होणेच केव्हाही चांगले आहे. ग्रहस्थ आहो तर मला कामही करावं लागते, भोजनही व्यवस्थित काही भेटत नाही आणि मी भिक्खू होणार तर मला चविष्ट असं भोजन मिळणार. असा विचार करून त्या भिक्खू संघाकडे तो गेला आणि भिक्खू संघात सामील करून घेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांनी असा विचार केला आणि नंतर तो भिक्खू संघांकडे गेला आणि तिथे त्यांनी भिक्खू संघामध्ये सामील करून घेण्याची त्यांनी विनंती केली. पूर्ण वेळ भिक्खू झाल्यानंतर तो छोटी मोठी कामे करू लागला आणि जेव्हा तो पूर्ण वेळ भिक्खू झाला तेव्हा मग तो तिथे छोटी मोठी कामे करू लागला व भिक्षेत प्राप्त चवीदार अन्नाचे यथेच्छ प्राशन करून लठ्ठ आणि आळशी बनला. आणि छोटे मोठे कामं करायचा आणि भिक्षेमध्ये प्राप्त चविष्ट अन्न भेटायचं तर त्या चविष्ट अन्नाचे खूप मन भरून पोट भरून खाऊ तो लठ्ठ झाला, वजन वाढला आणि आळशी बनला. नंतर तो स्वतःशीच विचार करू लागला, मी भिक्षापात्र अन्नावर का अवलंबून राहावे? आणि नंतर काय झालं, काही दिवसानंतर तो स्वतःशीच विचार करू लागला की मी भिक्षापात्र अन्नावर का बरं अवलंबून राहावे? मी पुन्हा गृहस्थी जीवन जगण्यास काय हरकत आहे? आणि पुन्हा विचार करू लागला की पुन्हा मी गृहस्थ जीवन जगण्यामध्ये काय हरकत आहे, असा विचार करून तो पुन्हा आपल्या घरी गेला. त्याने असा विचार केला आणि तो पुन्हा आपल्या घरी गेला. पण घरी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाने तो खूप अशक्त झाला. परंतु घरी गेल्यानंतर कुणी आहे तर त्याला खाऊ घालणार होता का? नाही. परिश्रम करावा लागायचा, काम करावं लागायचं, तेव्हा त्याला भोजन मिळणार होतं. तर तो घरी गेल्यानंतर तिथे खूप परिश्रम त्याला करावा लागत होता, जसं तो आधी करायचा त्याप्रमाणे. तर तो अशक्त झाला, लठ्ठ झाला होता, तर आता तो दुबला झाला, अशक्त झाला. पुन्हा तो विचार करू लागला, हे परिश्रमाचे दुःख का बरे सोसावे? आणि पुन्हा तो विचार करू लागला, मी हे परिश्रमाचे दुःख का बरं सोसू नाही का? मी पुन्हा भिक्खू का होऊ नये? आणि मी पुन्हा भिक्खू होतो असे म्हणून तो पुन्हा भिक्खू झाला. अशा प्रकारे त्याने असं विचार केला आणि तो पुन्हा भिक्खू झाला. काही दिवसानंतर त्याला पुन्हा गृहस्थी होण्याची इच्छा झाली.
एकदा तो भिक्खू झाला, मग पुन्हा ग्रहस्थ झाला. आता पुन्हा तो भिक्खू बनला आणि काही दिवस त्यांनी कसं तरी काढले आणि आता पुन्हा त्याची इच्छा काय झाली, पुन्हा त्याची ग्रहस्थ होण्याची इच्छा झाली. अशा तऱ्हेने तो 6 वेळा गृहस्थी जीवनातून भिक्खू जीवनात आणि भिक्खू जीवनातून गृहस्थी जीवनात हेलकावे खात राहिला. असं करत करत तो 6 वेळा तो भिक्खू जीवनातून गृहस्थ जीवनात आणि गृहस्थ जीवनातून भिक्खू जीवनात हेलकावे खात राहिला. म्हणून भिक्खू संघाने त्याला चित्तहत्तक असे नाव दिले. चित्तहत्तक असे नाव दिले. 7व्या वेळी तो जेव्हा पुन्हा गृहस्थी झाला तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती. आणि 6 वेळी तो असं झाला आणि 7व्या वेळी तो जेव्हा पुन्हा गृहस्थी झाला तेव्हा त्याची पत्नी गरोदर होती त्याची पत्नी. एकदा शेतातून काम करून जेव्हा तो घरी आला तेव्हा अति परिश्रमाने थकल्यामुळे पुन्हा भिक्खू होण्याचा विचार करू लागला. आणि एकदा जेव्हा तो शेतातून काम करून घरी आल्यानंतर अति परिश्रमाने तो थकून गेला. थकल्यामुळे त्यांनी विचार केला की मी पुन्हा आता भिक्खू व्हायला पाहिजे. त्याची पत्नी घरी झोपलेली होती. तिचे अंगावरील कपडे अस्तव्यस्त होते. आणि त्याची पत्नी घरी झोपलेली होती जेव्हा तो आला आणि तिच्या अंगावरती कपडे अस्तव्यस्त होते व तोंडातून लाळ सांडत होती. तिचे तोंड उघडे होते व मोठमोठ्याने ती घोरत होती. ती खूप मोठमोठ्याने घोरत होती. ती जणू काय त्याला फुगलेल्या प्रेतासारखी वाटत होती. आणि त्याने जेव्हा तिला बघितलं तर त्याची पत्नी त्याला असं वाटत होती की जशी काही ती फुगलेल्या प्रेतासारखी आहे. तो विचार करू लागला, ह्या जगात सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. आणि अशा प्रकारे त्याने विचार केला की ह्या जगामध्ये सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत व म्हणूनच दुःख आहे. दरवेळी मी ह्या पत्नीसाठी श्रेष्ठ असं भिक्खू जीवन सोडून गृहस्थी जीवनात आलो. आणि असा विचार करू लागला की प्रत्येक वेळेस मी 6 वेळी भिक्खू जीवनातून सोडून गृहस्थ जीवनात आलो, परंतु इथेही दुःख भरलेले दिसत आहे. इथे सुद्धा दुःख भरलेले आहे. असा विचार करून त्याने पिवळे चिवर पोटावर बांधून घराच्या बाहेर पडला व विहाराकडे पडत सुटला. त्याने एवढा विचार केला आणि आपले पिवळे चिवर त्यांनी आपल्या पोटावर बांधला आणि घराच्या बाहेर पडून विहाराकडे तो पडत सुटला. तो घरातून पडताना त्याच्या सासूने त्याला पाहिले होते. जेव्हा तो घरातून धावत पडत होता तेव्हा त्याच्या सासूने त्याला बघितले होते. तिला वाटले भिक्खू बनण्यासाठी तो पुन्हा गेला असावा. आणि त्याच्या सासूला वाटलं की आता हा भिक्खू बनण्यासाठी पुन्हा गेला असावा. तिला शंका आली की यापुढे तो पुन्हा वापस येणार नाही. आणि त्याच्या सासूला शंका आली की आता याच्या पुढे हा पुन्हा काही वापस येणार नाही, हा काही गृहस्थ होणार नाही. तिने तिच्या मुलीला उठवून या गोष्टीची कल्पना दिली. आणि तिने आपल्या मुलीला उठवलं आणि सांगितलं की तुझा पती आता गेला आणि तो पुन्हा आता काही येणार नाही. पण तिच्या यावर विश्वास बसत नव्हता. पण त्याच्या पत्नीच्या तिच्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तिला खात्री होती की तो पुन्हा वापस येईल. आणि त्याच्या पत्नीला खात्री होती की तो पुन्हा वापस येईल, कारण तो 6 वेळेस जाऊन वापस आलेला होता. चित्तहत्तक मात्र विहाराकडे जाताना खालील शब्द उच्चारित होता, जंगलातील सर्व वस्तू क्षणभंगूर आहेत म्हणूनच दुःख आहे. परंतु तो जेव्हा घरातून निघाला आणि विहाराकडे जात होता तेव्हा तो असे शब्द उच्चारित होता की जगातील सर्व वस्तू क्षणभंगूर आहेत म्हणूनच दुःख आहे. आणि असे उच्चारता विहाराकडे जात असतानाच तो श्रोतापन्न झाला. आणि हे शब्द उच्चारता तो जेव्हा विहाराकडे जात होता तेव्हा तो श्रोतापन्न झाला. तो विहारात प्रवेश करून भिक्खूंना संघात घेण्यासाठी विनवू लागला. आणि अशा प्रकारे तो विहारात गेला आणि तिथे जाऊन भिक्खूंना संघामध्ये प्रवेश घेण्यासाठी विनवू लागला. परंतु त्यावेळी त्यांनी त्याला संघात घेण्याचे नाकारले, कारण सगळ्यांना माहिती होतं की यांनी हा येतो भिक्खू बनतो आणि पुन्हा गृहस्थ बनतो, म्हणून सगळ्यांनी त्याला संघामध्ये घेण्याचे नाकारले. त्याने बरीच विनवणी केल्यानंतर त्याला संघात घेण्यात आले. आणि जेव्हा त्यांनी बरेचदा विनवणी केली, विनंती केली, तर तेव्हा त्याला मग संघात घेण्यात आले. आणि थोड्याच दिवसात त्याला अरहंत पद प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे मग थोड्याच दिवसात तो अरहंत पद प्राप्त केला त्याने. बरेच दिवस चित्तहत्तक घरी वापस न जाता विहारात रमल्याचे बघून भिक्खूंनी त्याला
विचारले. आता बरेच दिवसापासून तो विहारातच रमत होता, घरी काही जायचे त्याचे काही नाव घेत नव्हता तो. तर म्हणून बाकीच्या भिक्खूंनी त्याला विचारले, बंधू चित्तहत्त, काय भानगड आहे की ह्यावेळी बरेच दिवस संपूनही तुला घरी जायची आठवण आली नाही. त्यांना वाटलं की एवढे दिवस झाले तरी सुद्धा याला घरची आठवण आली नाही, हा घरी कसा काय गेला नाही. घरी तुझी बायको तुझी वाट बघत असेल, तुझी आठवण करीत असेल. बाकीचे भिक्खू त्याला म्हणू लागले, भिक्खू जीवनाला तू अजून कंटाळला का नाहीस. बाकीचे भिक्खू त्याला म्हणू लागले की तू आतापर्यंत एवढे दिवस झाले तरी तू भिक्खू जीवनाला का बरं कंटाळला नाहीस. तुला तुझ्या पत्नीची आठवण येत नाही का. यावर चित्तहत्तक भिक्खूंना म्हणाला, भंते, ज्यावेळी मला या जगाबद्दल खूप आसक्ती होती. ह्या प्रश्नाचे उत्तर त्या चित्तहत्तकनी असं दिलं की, भंते, ज्यावेळी मला ह्या संपूर्ण जगाबद्दल खूप आसक्ती होती तोपर्यंत मी त्या जगात जात होतो. त्या जगाबद्दल मला जेव्हा आसक्ती होती तोपर्यंत मी त्या जगात जात होतो. आता त्याबद्दल मला कसलीही आसक्ती राहिलेली नाही. त्या जगात जाणे मी अजिबात पूर्णतः बंद केलेले आहे. त्याच्या तोंडातून हे ऐकून सर्व भिक्खूंना आश्चर्य वाटलं. कारण एवढं मोठं शब्द त्यांनी म्हटलं की मनुष्य जीवनामध्ये नाही का मी ज्यांना पूर्णतः बंदच केलेला आहे. तर सगळ्यांना वाटलं की हा काही मजाक करत असेल. तर त्यांना भिक्खूंना खूप आश्चर्य वाटलं. ते बुद्धांकडे गेले आणि विचारू लागले, भगवान चित्तहत्तकाला आम्ही असे असे विचारल्यावर त्यांनी असे असे उत्तर आम्हाला दिले, हे खरे आहे काय. भगवान बुद्धांना त्यांनी विचारलं बाकीच्या भिक्खूंनी, ह्या जगाबद्दलची त्याची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे काय, असं त्या भिक्खूंनी भगवंताला विचारलं की तो खोटे बोलत आहे. खरंच त्याची आसक्ती नष्ट झालेली आहे की तो खोटं बोलत आहे. यावर बुद्ध उत्तरले, होय भिक्खूंनो, ह्या माझ्या पुत्राने मन जेथपर्यंत अस्थिर होते तोपर्यंत तो घरी जात होता आणि वापस येत होता. त्याचा मन अस्थिर होता, चंचल होता, विचार करत होता तो नुसता, म्हणून तेव्हापर्यंत तो घरी जात होता आणि मग पुन्हा भिक्खू बनायला येत होता. त्यावेळी त्याला सद्धम्माची जाण नव्हती. तो सद्धम्म जाणत नव्हता त्यावेळी, म्हणून तो भिक्खू जीवनातून गृहस्थ जीवनातून पुन्हा भिक्खू जीवनात येत होता. परंतु आता त्याची प्रज्ञा परिपूर्ण असून तो पाप पुण्यापासून मुक्त झालेला आहे. आता त्याची प्रज्ञा परिपूर्ण झालेली आहे आणि तो पाप पुण्यापासून मुक्त झालेला आहे. त्याला अरहंत पद प्राप्त झालेले आहे, असे तथागत त्या भिक्खूंना सांगतात. असे सांगून भगवान बुद्धांनी ह्या दोन्ही गाथा उच्चारलेल्या आहेत. आता आपण ह्या गाथेमध्ये अनवठित्ता चित्त हा शब्द जे उच्चारलेला आहे त्याचा अर्थ जाणून घेऊया. जी व्यक्ती अस्थिर किंवा चंचल मनाची आहे, ज्या व्यक्तीचा मन अस्थिर किंवा चंचल आहे, सर्वसाधारण माणसांच्या मनाची अशी स्थिती असते. आपण सुद्धा सर्वसाधारण माणसं आहोत आणि आपल्या मनाची सुद्धा अशीच स्थिती असते. आपलं मन सुद्धा चंचल आहे, अस्थिर आहे, म्हणून ते एकाग्रता साधू शकत नाही. म्हणून आपल्यासारखे व्यक्ती एकाग्रता साधू शकत नाही. म्हणून अशा व्यक्तींनी मुक्तीच्या मार्गावर प्रगती करणे कठीण जाते. अशा व्यक्तींना मुक्तीच्या मार्गावर, निर्वाणाच्या मार्गावर प्रगती करणे कठीण जाते. सद्धम्म अभिजानतो, ह्याचा अर्थ असा आहे, सद्धम्म अभिजानतो, जी व्यक्ती भगवंतांच्या शिकवणुकीबद्दल जागरूक नसते. ज्या व्यक्तीला भगवंतांच्या शिकवणुकीबद्दल अजिबातही जागरूकता नसते, ह्याचे अर्थ असे आहे. आणि आजची आपली ही गोष्ट होती चित्तहत्तक भिक्खूची गोष्ट. साधू साधू साधू.